संदेश माने एका बाजूला 22 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी बाईक घेतली होती. चला पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन झालाय. मॅचला घाई करा, सुरुवात करा. पहिला बॉल सजल तयार. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट आलाय सजल भातोसेचा. पहिला बॉल त्याने चांगला टाकलाय. शॉट बॉल त्याला पिक करण्याचा प्रयत्न केलाय सजल भातोसे. ह्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स. युवा खेळाडू 17 वर्षाचा खेळाडू आहे. जबरदस्त इथे कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलंय. दुसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल देखील त्याने डॉट टाकलाय. चांगली बॉलिंग. ही त्याची खासियत, ही त्याची ओळख. समोर असणार आहे सातारा जिल्हा आयकॉन, ज्यांनी सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये यंदा संघामध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये पर्वामध्ये जी बेस्ट बॉलरची बाईक घेतली होती तो फलंदाज आहे. आणखीन किती चांगला स्ट्रोक आलाय. गॅप मध्ये बॉलर ट्रॅव्हल केलाय. फिल्डर आहेत. फिल्डरला बॉल चिरत फाडत चाललाय. बॉल सीमा पार. सजल भातोसेच्या विरोधामध्ये तिसऱ्या बॉल वरती आलाय. तेजस कोकरच्या बॅट मधून डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पाय घसरला, त्याच्यामध्ये तालमेल बिघडला. तिथून 4 धावा आल्या. चांगली बॅटिंग. तिसऱ्या बॉल वरती चौकार आलाय. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. आणि ज्याला कोणाला ओव्हर द्यायचे आहे त्याला तयार ठेवा, कारण का तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 आल्यात. सजल भातोसे पुन्हा तयार. ओहो, आणखी किती चांगला स्ट्रोक. हुक केला या बॉलला. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल करतायत बॅटर. मिळणार नाही. एकच धाव आतापर्यंत जमा केले. चांगली फिल्डिंग होती. आता 5 धावा धाव पलकावरती. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. फायनलचा मॅच, फायनलचा फेरा. दाने दाने एक में लिखा है खाने वाले का नाम, लेकिन आज के शाम किसके नाम. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक बॉल विजयाचा, प्रत्येक बॉल 1 नंबरचा. ओहो, हा बॉल पटलाय. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. अंबाडू टीम पोहोचते साकड्यावरती. संदेश माने अंबावडे टीमचा कोहिनूर हिरा आहे. कधी घातक ठरू शकतो, कधी आक्रमण करू शकतो, हे कित्येक वेळा आम्ही पाहिलंय. ओहो, काय बॉल टाकलाय. वा, एसटी रक्षक इथे बीट झालाय आणि बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव. अजय भातोसेच्या हातातून बॉल निसटला. प्रत्येक हिरण महत्वाची आहे. सजल भातोसे कस लावतोय, जोर लावतोय, जोराने बॉल टाकतोय. जेवढी ताकद त्याच्याकडे आहे तेवढी या मॅच मध्ये लावतोय बॉलिंग करत असताना. 5 बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलाय. अंबावड्याने अक्कालपे कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला. टीम अक्कालपे संघटनेच्या दिवसामध्ये अंबावडे टीमने चांगला खेळ केलाय. बॉलर तयार. ओहो, मोठा फटका लॉन्च केलाय. व्यासपीठाला माड वंदना देत असताना संदेश मानेच्या बॅटमधनं कडक प्रहार. गोळी सारख्या बुक्की टेंगुल सूरज चव्हाणच्या स्टाईलने झपक 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 गोळीघात षटकार. शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलं. बॅटच्या रडार मध्ये फुल अर्लिन बॉल आणि लवकर ओळखलं आणि लॉंगॉनला इथे क्लिअर केलंय. शेवटच्या बॉल वरती षटकार आलाय आणि षटकारच्या साह्याने 13 धावा धाव पलकावरती. अंबावडे टीमची मी खेळाडूंची माहिती सांगतो तुम्हाला. हे सर्व खेळाडू आहेत ना, गावावरून येतात आणि किंबहुना 7 खेळाडू फक्त आज आलेत. आणि त्याच्यामध्ये विशेष काय आहे तर बाकीचे खेळाडू पुण्यावरून येतात. म्हणजे नवी मुंबईमध्ये एक खेळाडू नाही आहे. पुण्यामध्ये चांगलं ते खेळ करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, म्हणून आज फायनल पर्यंत ते पोहोचलेत. हा त्यांचा स्टेटस आहे. 47 टोटल झाला 13. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय केसारकर, रोहन केसारकर यांचं इथे आगमन करूया आपण. त्यांचं सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये त्यांचं समालोचक आज ते होते अगदी गीताई समुद्री चषकामध्ये समालोचन करण्यासाठी. पहिला बॉल. ओहो, पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. चांगली फिल्डिंग होते. ओ माय गॉड. आणि पहिला धक्का. ॲज आयकॉन तेजस कोकरे मैदानाच्या बाहेर. जबरदस्त मॅच होणार आहे. याच्यामध्ये 3 शंका नाहीये. अकालपे टीम जणू काही रबर बॉल क्रिकेट खेळत नाहीये, परंतु असं वाटतंय की सर्व खेळाडू खेळत आहेत, कारण का चांगली फिल्डिंग केले. फलंदाजी ते बाद झालं. टोटल झालं 13. एक बॉलचा खेळ समाप्त. पहिल्या बॉल होते रनआउटच्या माध्यमातून विकेट. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे. आयोजकांनी जी मेहनत घेतली आहे, पैसा वसूल स्पर्धा, कारण का प्रत्येक इथे पारितोषिक दिलं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 31,001. आदरणीय सन्माननीय श्री संतोष दादा जाधव मुणावळे समाजसेवक आणि आपला भागावरती असलेलं विशेष प्रेम श्रेया स्पोर्टचे मालक दीपक दादा साळुंके आणि त्यांच्या समेत महेंद्रजी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,001. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक युवा उद्योजक
समाजसेवक अक्षयदादा जाधव यांच्या माध्यमातून 11,001 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं या स्पर्धेला. रोख रक्कम 7,000 निखिलजी दिलीप माने साहेबांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. ओहो आणखीन एक आडव्या बॅटने गॅप मध्ये बॉल चाललाय ते सीमारेषेच्या बाहेर आलाय तो खडखडीत चौकार. जबरदस्त असतो गोळी सारखा बॉल निघून गेलाय. 4 धाव संख्या वाढते. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलाय. चांगला शॉट येतोय अगदी आडव्या बॅटना फटका केलाय. शॉर्ट बॉल होता त्याला चांगला पूल केलाय. 4 धावा आल्यात. गॅप मोठा होता तिथे. प्रथमेश माळुसरे आणि त्याचबरोबर उमेश कदम बॉलला रोखू शकले नाहीये. 4 धावा इथे आलाय. 17 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचा. चांगली मॅच इथे रंगत असताना दोन संघांमध्ये. नेक्स्ट बॉल AK-47 तयार. ओ काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल चाललाय ते बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक खडखडीत चौकार आनंद माणेच्या बॅट मधून. लाजवाब स्ट्रोक. थांबायचं नाव घेत नाही आनंद माने का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. संदेश माने 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात. सध्या इथे ज्ञान वाटलं जातंय. फायनलचा मॅच. चला घाई करा. जास्त वेळ घेऊ नका कारण का वेळ कमी आहे. तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. संध्याकाळचं सत्र. आता तुम्ही किती मॅचेस खेळल्यात किती मॅचेस जिंकल्या परंतु फायनलची मॅच महत्वाची आहे. जो प्रथम क्रमांक ठेवतो जो पटकावतो त्याला जास्तीत जास्त मान दिला जातो हे प्रत्येकाला ठाऊक आहे. या मॅच मध्ये प्रथम क्रमांक कोण मिळवेल जो संघर्ष करेल जो मेहनत करेल जो जिद्द ठेवेल तो जिंकेल. नेक्स्ट बॉल अक्षय तयार. आणखी घेते ऑन साईडला बॉल परंतु इथे काही फरक पडणार नाही. अकल्प टीमला एकच धाव फलक्यावरती येते. धावा झाल्या आतापर्यंत एकूण 22 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट मॅच मध्ये सेट करायचं आहे. 2 बॉल चांगले सेफ टाकायचे आहेत परंतु 2 बॉल वरती अटॅक देखील करायचा. संदेश माने अनिल मानेला. प्रेक्षक मायबाप खर तर संपूर्ण आज दिवसभरामध्ये प्रेक्षक थांबले त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. 10-2 या टेनिस क्रिकेट वाणिज्यच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अक्षय चांगली बॉलिंग आता करतोय. 2 चौकार बॅक टू बॅक केले. पहिल्या बॉलवरती विकेट आली त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार आणि आता सिंगल. 9 धावा आतापर्यंत आल्या. 4 बॉलच्या पाठीमागे. बॉलर अक्षय केसरकर पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेने पटका खेळलाय. लाऊन द ग्राउंड आहे तिथे फिल्डर. एक तर धाव इथे सिंगल मध्ये सेकंडचा कॉल केलाय. बघता बघता 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जातील. 2 धावा आल्यात. 24 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत आल्यात. चला घाई करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. मॅच ऑन गेम ऑन. सेमीफायनल संपलेले दोन्ही आणि आता फायनलचा थर्रार रबड बातोय. आयोजकांनी खूप चांगली मेहनत घेतली. झटपट पटापट पटापट झटपट. मॅच ऑन. चला एक बॉलचा खेळ बाकी आहे. षटकार आला तर 30 धावा होतील. चौकार आला तर 28. शेवटचा बॉल पटलाय आणि या बॉल वरती गगनचुंबी क्योंकि उडान है लंबी. संदेश मानेच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आक्रमण. हाफ ट्रॅकर चांगला वापर. षटकार. 30 झाल्यात. 31 धाव्यांची आवश्यकता. चला अटीतटीची मॅच. त्या मॅच मध्ये आता कालपे टीम कशा पद्धतीने फाईट. चला 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 अंबावडे टीम वेळ घेऊच नका. चला मैदानामध्ये दाखल व्हायचं लगेच. चला पांडुरंग सालुंके जा दादा जा आणि आंबवडे टीम कडनं पार्टी घ्या. बरोबर सकाळपासून मेहनत करतात. पहिली मॅच हारले त्याच्यानंतर त्यांनी आंबवडे टीम जॉईन केली. बघा पहिली मॅच दुसरी मॅच त्याच्यानंतर शेवटची मॅच खेळतात. म्हणजे हा योग आलाय स्पर्धेच्या माध्यमातून आणि टीमचे कॅप्टन आहेत वरून. 31 धाव्यांची गरज आहे. चला आंबवडे टीम कोणताही वेळ न घेता लगेच फिल्डिंग करा. असं मला वाटतंय की आंबावडेकरांनो आता त्याला घर बांधून द्या एखादं. तुमच्याकडे प्लेअर कमी असतात हे कित्येक वेळा मी पाहिलंय. चला चला अजय भातोसे मैदानामध्ये जायचं आहे. सजल भातोसे आणि अजय भातोसे मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. 31 धाव्यांचं लक्ष. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त या संघाने बॅटिंग केली होती. जिथे एक षटकामध्ये 21 धावा हव्या होत्या त्या पूर्ण केल्या होत्या. पाटर सजल भातोसेने तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. मोठं लक्ष या मॅच मध्ये. अंबावडे टीम जबरदस्त खेळ केल्या संघानं आणि आतापर्यंत बाजी मारल्या बिबड्यान. पहिली राशी 30,000 रुपये. दुसरी राशी 21,000 रुपये. तर मॅच मध्ये सजल भातोसेला चांगला खेळ करणं महत्वाचं आहे.
तो जर मैदानामध्ये थांबला तर ही संख्या तो पूर्ण करू शकतो, एवढी कॅपॅसिटी खेळाडूकडे आहे. चला वेळ द्या, वेळ घेऊ नका. चला 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 चला. कोण आहे बॉलर? विकास माने बॉलिंग ट्रॅक वरती आलात. फायनलचा थरार, फायनलचा मॅच. प्रत्येक जण या मॅचची खरं तर वाट पाहत होता की फायनल कधी होणार. आयोजकांनी जवळजवळ 1.5 ते 2 मेहनत घेतल्या. 2 महिने मेहनत घेतली होती आणि आज त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होतं. ते मोठी बाबा. 12 बॉल 31ची मॅच. विलास माने बॉलिंग ट्रॅक वरती. समोर असणारा बॅटर सजल भातोसे ज्यांनी चांगला खेळ केला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पहिल्या बॉल वरती डाऊन द बॉल आणि बॉल चालाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय तो सजल भातोसेच्या बॅट मधनं. आली गुंगी आणि वाजवली पुंगी. षटकार. पहिल्या बॉल वरती सजल भातोसेचा तडाखा. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अडवण्याचा खूप चांगला प्रयत्न राहिला होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. सजल भातोसे अंधारामध्ये त्याला दिसतं. काल देखील आपण पाहिलंय. षटकार आलाय. 25ची आवश्यकता आहे. ओहो, पॅटची कडा, भाग्याचा सहारा. वाचलाय बॅटर. धाव इथे मिळेल एक फक्त. आणि आता 10 बॉल 24ची मॅच. मॅच ऑन आहे. गेम ऑन. जबरदस्त मॅच रंगत असताना पहिल्या बॉलवरती षटकार. तुझा डाव पहिला आहे, दुसरा डाव माझा आहे. सिंगल धाव इथे प्राप्त होते. जास्तीत जास्त सजल भातोचे स्ट्राईकला राहिला तर तो मॅच फिनिश करू शकतो. तेवढी त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, तेवढी त्याच्याकडे क्षमता आहे. त्याने कित्येक गोळाचे रेकॉर्ड केलेत आणि देखील करत देखील आहे. नेक्स्ट बॉल विलास माने तयार. ओहो, लोवर फुलटॉस बॉल ऑन साईडला टच करण्याचा इथे प्रयत्न केलाय. एक धाव इथे फक्त मिळेल. एका धावीने फरक पडणार नाहीये आणि चांगलं कमबॅक केलं. बॉलर विकास माने. नावातच काही सर्व दडलंय. विकास जो तो आपला विकास करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास, आपल्या एरियाचा विकास, आपल्या शहराचा विकास जो तो करण्यासाठी तयार असतो. अजय भातोसे ऑन स्ट्राईक. कालपासून बॅट येते चालली नाहीये. नाव मोठं आहे परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये थोडं छोटा आहे आणि इथे त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, साथ द्यावी लागेल. 9 बॉल 24ची मॅच. बॉलर तयार. ओहो, अजय भातोसेच्या बॅट मधून खणखणीत येतो इथे सीमा रेषेच्या बाहेर. अजय की गजब कहाणी. बॉल सीमा पार आलाय तो खणखणीत. षटकार. एकच मारला पण शॉलेट मारला. एकच मारला पण कडक मारला. एक सेकंड थांबायचं आहे. 14 टक 14. सर ती डिक्लेअर नव्हती का? एक रन पाठीमागे गेली नव्हती. ओके ओके. 13 धावा. 13 धावा झाल्यात. 13 रन्स आता स्कोर कार्ड वरती. 8 बॉल 18ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. विकास पुन्हा तयार. अजय भातोसे. ओहो, चांगला इथे फटका बॅटने खेळला. एक तर सिंगल मिळते. बॉल चालला बाउंड्री लगत. दुसरीच्या शोधामध्ये आहेत. हो, आणि दुसरी धाव देखील मिळेल. अडवता बॉल चालला इथे. किती आहेत सर धावा? प्लेअरला लागलाय बॉल. चला, आयोजक कमिटी काय निर्णय? 2 धावा. कारण का प्लेअरच्या हातातून बॉल निसटलाय. 2 धावा दिल्यात आयोजकांनी. 2 धावा दिल्यात. चला, 2 धावा दिल्यात आयोजकांनी. चला, 2 धावा आल्यात. 15 धावा धाव फलकावरती. 7 बॉल. चला, घाई करा. बॉल दिसत नाहीये. घाई करा. 16ची आवश्यकता आहे. 7 बॉल 16ची आवश्यकता. हा बॉल दोन्ही टीम साठी महत्वाचा आहे. आणखीन घेते. एवढा बॅटने संपर्क चांगला आहे. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल केलाय. सजल थांबणार नाहीये. हो, सजल धाव घ्यायची आहे. 2 धावा तरी ते आल्यात आणि आता बॉल बाकी आहेत ते 6 आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 17 धावा जमवल्यात. 17 नंतर खतरा आपण नेहमीच पाहिलाय. परंतु चला, घाई करा. जास्तीचा आंबावडी टीम ज्याला बॉलिंग द्यायचंय त्यांनीच पुढे या. कुणी येऊ नका. आंबावडी टीम जागेवरती थांबा. ही लाईट थोडी बंद करा. चला, 6 बॉल आणि धावसंख्येची गरज आहे ती 14. 6 आणि 14चं समीकरण आहे. सजल भातोसे. अंधारातून ज्याला म्हणतात की बॉल दिसतो. खार्या चांगली बॅटिंग करतो तो.
काल त्याला बॉल ह्याच टायमाला याच्यापेक्षा अंदर होता तेव्हा दिसले होते, परंतु 6 आणि 14चं समीकरण आहे. पहिला बॉल सोडून दिलाय, बॉल व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये एक सिंगल ऍड होतंय. 18 झाल्यात. 17चा खतरा टाळलाय अकालपे टीमसाठी. आता बॉल 6-13 धावेची आवश्यकता. 2 मोठे फटके विजयाच्या दिशेने, परंतु जर डॉट बॉल आला तर विश्वास आणखीन वाढेल अंबावडे टीमचा. सजल भातोसे महत्वाचा खेळाडू या मॅच मध्ये. ओहो, जागेवर खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, समीकरण बदललंय. इक्वेशन 5 बॉल 13ची मॅच. अजय भातोसे आता काळमंत्र देतोय, ज्ञान वाटतोय. 5 बॉल 13चं समीकरण. दोन्ही संघाला खरं तर तराजूमध्ये ठेवा. सामना बॅलन्सिंग आहे, मॅच संपला नाहीये, मॅच जिवंत आहे. 5 बॉल 13ची मॅच. सजल भातोसे की गोलंदाज संदेश माने. नेक्स्ट बॉल संदेशचा. ओहो, पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक इथे संदेश मानेनं 2 बॉल इथे डॉट टाकलेत. आता पूर्णपणे प्रेशर अकालपे टीम वरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरूर आल्या होत्या, परंतु आता डॉट आलाय. चांगला बॉल रिलीज केलाय संदेश माने. इन्फॉर्म बॅटरला आता थांबवलंय आणि धगधग आता वाढले. 4 बॉल या बॉलवरती षटकाराला तर मॅच ऑन राहील अकालपे टीमसाठी. हा बॉल महत्वाचा आहे. आणखीन एक डॉट. 3 बॉल लगातार डॉट आणणार माने आणि आता 3 बॉल 13ची गरज आहे. सजल भातोसे सारख्या फलंदाजाला ज्यांनी काल खरं तर रात्र गाजवली, संध्याकाळचं सत्र गाजवलं, आजचा सेमीफायनलचा मॅच गाजवला आणि त्याच फलंदाजाला षडम लेन बॉलवरती अगदी थांबवलंय. चांगली बॉलिंग. 3 बॉल 13ची आवश्यकता आहे. 2 षटकार कंपल्सरी. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. विजयाच्या दिशेने टीम अंबावडे संघ. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये. लाजवाब बॉलिंग. काय स्पेल टाकलाय संदेश मानेनं. असं वाटलं की अकालपे टीम आता जिंकते. चला घाई करा. पंच डिसिजन द्या मला लगेच. काय झालं? चला, फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रथमेश मालुसरे जिल्हा ऐकून दाखल होत आहेत. चला, चर्चा करतात. पंचावन्न निर्णय द्या लगेच. फलंदाजी ते बाद. सजल भातोसे मैदानाच्या बाहेर. चला, आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अंबावडे टीम अगदी विजयाच्या दिशेने. 1 बॉल सेफ टाकायचा आहे. प्रथमेश मालुसरे सकाळी 6 बॉल मध्ये 7 षटकार या फलंदाजाने ठोकले होते ऐरोलीमध्ये, परंतु आता मोठा गॅप आहे. बॉलर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल आणि आता अंबावडे टीम 1 पाऊल फक्त दूर आहे. बलाढ्य संघाला, अकालपे संघाला त्याने अगदी पराभूत केलं. जबरदस्त खेळ केला अंबावडे टीमनं. जबरदस्त खेळ केला टीम अकालपे संघानं. विजय आणि हार फक्त 1 बॉलचा फरक आहे. कोण विजय होईल? अजय भातोसे ऑन स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला राहिला सजल भातोसेनं. खूप काही स्ट्रगल केलं या मॅच मध्ये आणि अंबावडे टीम आता विजयाच्या दिशेला आहे. 1 बॉलचा खेळ बाकी. अजय भातोसे. अंधार पडलाय आणि ते आडवा बॅटनं फटका चांगला आहे, परंतु 1च धाव आणि ते स्पर्धा जिंकली आहे टीम अंबावडे संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम केदारनाथ अकालपे संघ. चांगला खेळ केला दोन्ही संघाने. जाऊया आपण आता. इथे बाजी मारली आणि प्रथम क्रमांक ट्रॉफीवरती ज्या संघाने नाव कोरलंय तो संघ टीम अंबावडे संघ.